दादाच्या चॅनल आता सांगतोय की संकष्टीच्या दिवशी ते जो आपला प्रवास आहे मंदिरापर्यंत येण्याचा तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणत्याच प्रकारचा चार्ज इथे घेतला जात नाही. गणपती बाप्पा जून पासून 31 ऑगस्ट पर्यंत आपला संकष्टीसाठी बोटी बंद असतील कारण पावसाला चालू होते. बरोबर. एक सेफ्टी म्हणून आपण एक दरवर्षी safety बंद म्हणून ठेवतो ना. गणपती बाप्पा बोल मोरया. नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर कोपरकरने साजेश. आणि आज आपण पोहोचलोय जवळजवळ 1 वर्षानंतर मुरबा गणपती देवस्थानाला. तर आज आहे बाप्पाचं 5वं वर्धापन दिन सोहळा आणि दरवर्षी वर्षातून एकदा वर्धापन दिन सोहळा असतो. तर इथे महाप्रसादाचं आयोजन जोरदार केलेलं असतं. आपले हेमंतदादा पाटील आहेत, तर दादांनी आपल्याला इन्व्हिटेशन पाठवलं, तर आपण इथे आलो आहे आणि बाप्पाचं दर्शन आता करायचं आहे आपल्याला. आणि जाऊया आपण पहिलं बाप्पाचं दर्शन घेऊया. मी पहिलं तुम्हाला बाप्पा दाखवतो. बरोबर समुद्राच्या मधोमध बाप्पा खडकावर बाप्पाचं मंदिर बांधलेलं आहे, स्थापना केलेली आहे. मुंबईमध्ये आपल्याला स्पेशलिटी म्हणावं लागेल. पूर्ण नवी मुंबईमध्ये असं मंदिर तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही जे समुद्राच्या मधोमध आहे. आणि मोराव्या गावातील जे गावकरी आहेत त्यांची याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे. डेफिनेटली मंदिर बघताना तुमच्या लक्षात येईल हा मंदिर त्यांनी कसा बांधला असेल. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. चला तर आता जाऊया बाप्पाच्या दर्शनाला आपण. आता आपण जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि अशा प्रकारे मंडळी आपली पॅसेंजर बोट निघालेली आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मला कुठून मोराव्यातूनच. मग आज काय वर्धापन दिन सोहळा आहे ना आपला बाप्पाचा 5वा. मग आता काय बाप्पाचं दर्शन घ्यायचं. बघा मोठी माणसं तर माणसं, बारकी पोरा पण फुल जल्लोष मध्ये चालले, फुल जोश मध्ये. गणपती बाप्पा. आता आपण जाऊया मंदिरात. हे बघा सर्व पॅसेंजर बोट इथे आलेले आहेत आपल्या. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. मूर्ती
मंडळी बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया, इथे मेन आपला प्रोग्राम आहे. पूर्ण जेवणाची वगैरे सर्वांची व्यवस्था केलेली असते. आणि दादा बघा, दादा नमस्कार. नमस्कार. सो आपला हा परतीचा प्रवास आहे आणि खूप छान असं बाप्पाचं दर्शन. तुम्ही जर कधी आला नसाल तर नक्की विजिट करा, कारण हे जे मंदिर आहे ते नवी मुंबईमध्ये एकमेव असं मंदिर आहे जे समुद्राच्या मधोमध तुम्हाला बघायला भेटेल. आणि खरंच तुम्हाला हे ठिकाण आवडेल. तुम्ही एकदा नक्की या. आणि बाप्पाच्या वर्धापन दिन सोहळ्याला तर नक्की भेट द्या. बाप्पाचा पूर्ण महाप्रसाद पण बनवलेला आज असतो. वर्धापन दिनाच्या निमित्त आपण इथे आहोत. पण सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की मी मगाशी माझ्या चॅनलवर सांगितलं, पण दादाच्या चॅनलवर आता सांगतोय की संकष्टीच्या दिवशी इथे जो आपला प्रवास आहे मंदिरापर्यंत येण्याचा तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणत्याच प्रकारचा चार्ज इथे घेतला जात नाही. इथले जे स्थानिक गावकरी आहेत त्यांच्या ज्या बोटी आहेत ते तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन येतात आणि पुन्हा बंदरावर सोडतात. सो नक्की विजिट करा. आणि बघता तुम्ही आता गर्दी वाढत जाणार आहे स्टेप बाय स्टेप. भरपूर प्रवासी भरपूर भक्तजण इथे येणार आहेत. आणि आता आपण जेटीवर आलोय, बघू शकता तुम्ही, मोरावे बंदर. आणि मंडळी आपल्या समोर आहेत मुरबाड गणपती देवस्थानचे उपाध्यक्ष हेमंतदादा पाटील. दादा, तर आपला 5वा वर्धापन दिन सोहळा आहे ना? हा, 5 बाप्पाचा. गेल्या वर्षी तर खूप छान व्हिडिओ झालेला, यावर्षी पण छान व्हिडिओ यावर्षी पण त्याच्यात तर आपल्या मंडळीला थोडीशी आपण माहिती देऊ शकता आपल्या या देवस्थानाची? आपला मुरबादेव मंदिर हा 5व्या वर्षात आता पदार्पण झालेला आहे. 5व्या वर्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ज्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये सचिन शेठ घरत यांनी आम्हाला अन्नदान दिलेलं आहे. बाकी आमचे वितेश म्हात्रे, आमचे प्रणय कोले, तसेच गावातील पूर्ण मंडळी, या लोकांनी जे काही योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे आज हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आणि दादा, आपल्या आता 2 पॅसेंजर बोट झाल्या, 2 पॅसेंजर बोटी झालेल्या आहेत. आपल्याकडे 100 लाईफ जॅकेट आहेत. देवाची जर कृपा असेल तर पुढच्या वर्षी 2चे 3 लाईफ आपल्या बोटी होतील. आणि लाईफ जॅकेट 200 तर येणारच आहेत पुढच्या वर्षी. हे महेंद्र शेठ यांचा शब्द आहे. काही कारणास्तव त्यांच्या ऑफिशियल मिटिंग असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. पण त्यांचा MG ग्रुप, महेंद्र शेठ घरत ग्रुप, याच्यामधील 10 ते 12 सभासद आले. त्यांचा योग्य त्या रीतीने आपण सन्मान केला. अन्नदान त्यात जेवले, पोटभर जेवले, देवाचे दर्शन घेतले आणि ते निघाले. आणि आजपासून उद्या 2 जून पासून 31 ऑगस्ट पर्यंत आपला संकष्टीसाठी बोटी बंद असतील, कारण पावसाला चालू होते. बरोबर. एक सेफ्टी म्हणून आपण दरवर्षी बंद ठेवतो. दरवर्षी बंद ठेवतो. आणि जर 31 ऑगस्ट नंतर वातावरण शांत असेल तर आपण लगेच येणारी पुढच्या संकष्टीला आपण बोटी किंवा देवाचे दर्शन संकष्टीसाठी चालू करू. तर मंडळी, आपल्या या मुरबादेव गणपती देवस्थानाचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी साजरा केला जातो मोठ्या थाटामाटामध्ये. तर तुम्ही नक्की पुढच्या वर्षी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून मी सर्वांचे धन्यवाद करतो की आज सकाळी 3-3:30 वाजल्यापासून आमचे काका तर घरचेच मंडळी आहेत. तसेच काकासोबत गावातील जेवढे पण जेवण बनवणार आहेत त्या लोकांनी 4 वाजता जेवण बनवायला सुरुवात केलेली. घरचं काम सोडून, मच्छीचा धंदा सोडून ते सकाळपासून येतेच आहेत. मला नाही वाटत ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरी जातील. तर सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला जे वर्धापन दिनासाठी सहकार्य केलं, ते आर्थिकदृष्ट्या का होईना, वस्तू स्वरूपात का होईना, किंवा तुमचे श्रमदान का होईना, त्याच्यासाठी मी सर्वप्रथम सर्व मोरावे गावातील ग्रामस्थ, तसेच आपली भजन सेवा झाली, मंदिरावर पण भजन सेवा चालू आहे, तसेच मंडप डेकोरेटर, तसेच वर्धापन दिवसासाठी ज्या लोकांनी आपल्याला पाणी दिलेलं आहे, मला वाटते 100 बॉक्स पूर्ण झालेले आहेत. पुढच्या वर्षी जेव्हा आपण नवीन संकष्टी चालू करू त्याच्या अगोदरच मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा, तुम्ही आल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, आपल्या समोर आहेत मोरावे गावातील ग्रामस्थ मंडळ. तर आज आहे बाप्पाचा मुरबा गणपतीचा वर्धापन दिन सोहळा. तर दादा, आपल्या महाप्रसादाची क्वांटिटी किती आहे? किती माणसांचं जेवण? 2000 लोकांची क्वांटिटी आहे. 2000 लोकांचं जेवण. तर दरवर्षी आपलं 2-2.5 हजार माणसं जेवण असतं ना. तर आम्ही यावेळेस थोडं लेट झालो, म्हणून गेल्या वेळेस आपण इथेच याच ठिकाणी जेवण बनवलं. तेव्हा ब्रिजचं बांधकाम झालं नव्हतं. आपण थोडंसं जेवण दाखवूया काय काय शिजलेलं आहे. दाखवा दादा. अजून भरपूर वरण आहे. डाळ वरण जे तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये वरण आहे. आणि आता इथे आपण दाखवूया भाजीची क्वांटिटी. बघा, अजूनही जवळजवळ 1500 माणसाचं जेवण आपलं बाकी आहे. अजूनही इथे पब्लिक 3-4 वाजेपर्यंत पब्लिक चालूच असते. भरपूर भाजी आहे. बघा, अजूनही चूल पण चालू आहे. चुलीवरचं जेवण आहे. भाजी आहे. हा एक प्लस पॉईंट आहे की चुलीवरचं जेवण आहे. मशरूम चणा डाळ, अजून एक भाजी एक्स्ट्रा आहे आपल्याकडे. यावर्षी तर अजून जबरदस्त नियोजन आहे. गेल्या वर्षी आपल्या आगरी डिश मधली स्पेशल मिरची नाही, लग्न असू द्या कुठलाही कार्य असू द्या ही मिरची असते आपली.
चला तर मंडळी आता आपण जाऊया जिथे जेवणाची व्यवस्था केलेली मी तुम्हाला दाखवतो आणि पब्लिक इथे महाप्रसादाचा लाभ घेताना आहे आणि इथे आपली सर्व मंडळी पाहुणे मंडळी जे बाप्पाचे दर्शन घ्यायला आलेले आहेत सर्व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत बघू शकता तुम्ही आणि मोरावे गावातील महिला मंडळ पण पूर्ण जेवण वाढायला मदत करत आहे. तुला गणपती बाप्पा आहे जेवलेस कंचा तू मी कंचा तू जेवलीस का मी शांत कंचा जेवलीस ना कोपर गिरण्याचा गणपती बाप्पा बोल मोरया. स्टेजवरती या. करिश्माजींना विनंती आहे आपण ही कृपया करून स्टेजवरती या. शामिल उठला तिथून इथे बस.